मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू ब्लॉग्स. जिमला चाललो आहे सकाळ सकाळ आणि थंडी वाढली थोडीशी असं वाटतंय की हलकी गुलाबी गुलाबी. Come on. मित्रांनो टोफू घेतलं 1 किलो 100 रुपयाला. एवढं स्वस्त आहे. पनीर कसं आहे? सोया पनीर 100 रुपये पाव आहे पनीर आणि 1 किलो 100 रुपयामध्ये. बघू आता फर्स्ट टाइम टोफू घेतलं, ट्राय करू. प्रोटीन जास्त असते याच्यात, सोयाबीनपासून बनवतात. हे बघा विवान कसं करते. हातला बघू, हातला थंड आहे बरं का पनीर. अजून एकदा. गरम यायला करतं, थंड यायला पण करतं ना. आलिये टकलू दादा, मोबाईल द्या. टकलू हैवान, मोबाईल द्या. टकलू हैवान की गँग, टकलू हैवान की गँग. कसं असतं ना, टकलू हैवान की गँग. चला आता आम्ही ब्रेकफास्ट करतो. एवढा का खुश झाला रे तू? तुला कडेवर घेतले म्हणून. काय खाल्लं तू? भात खाल्लं? भात थोडं मसाला टाक ना थोडं. हे बघा कालचं चिकन आणि भात आहे. गरम अरे खात नाही राईस? खात नाही तो आहे. मित्रांनो चला आता ऑफिसला जाऊ. 11 वाजलेत. ऑफिसमधून आज एक गिफ्ट मिळणार आहे. ते काय आहे बघा ब्लॉगमध्ये. पुढे कशाबद्दल आहे काय आहे ते सगळं सांगतो. ब्लॉग फक्त शेवटपर्यंत बघा. A few moments later. मित्रांनो 5:15 वाजलेत. ऑफिस सुटले, आता घरी चाललंय. काम झालेलं आहे आपलं. कॉल्स राहिलेत फक्त. आता घरी गेल्यावर कॉल अटेंड करायची. मित्रांनो घरी आले ऑफिसमध्ये. ही बॅग मिळाली मित्रांनो ऑफिसमधून आज. तर याच्यात आहे टी शर्ट, एक कॅप आहे, म्हणजे मॅरेथॉन आहे ना आपली. तर बघू आता अनबॉक्सिंग करता. काय लिहिला तू? खुश झाला तू? एकदम खुश. बघा मित्रांनो हा असा टी शर्ट आहे. हा असा टी शर्ट मिळाला आहे ऑफिसमधून. तर आपली शनिवारी मॅरेथॉन आहे त्याच्यासाठी. इथं नाव आहे कंपनीचं पण ते हाईड करणार आहे मी. हाईडच केलेलं दिसेल. आणि इथं एक नाव आहे. ही आहे टोपी त्याच्यावरची. तर टोपी आणि टी शर्ट असं आहे काहीतरी. खायचं नाही रे. ही खायचं नाही ते. खायचं नाही ते. खायचंय का तुला ते? ही दे मला. दे मला. दे. हा दे. दे ना. हे ती चांगली नाही बॅटरी. शी. मित्रांनो 5:30 वाजले. घरी आले आता. स्नॅक्समध्ये बघा काय, फुटाणे, शेंगदाणे आणि खजूर.
विवानला आज आपण खोकायला शिकू. खोकायचं कसं काय आवडतं काय तर मित्रांनो जेवण झाले. वॉक करायला चाललोय आम्ही. जेवायला सुद्धा मला वेळ नाही मिळाला. कॉल चालला होता मध्येच जेवण केलं कॉल चालू असताना. काय बघतो रे विमानवरती. आता ऑफिसला गेलो होतो. त्याचे गाणे ऐका. कुठून लागलं नाही का त्याला. नाही तेच म्हणलं बेल्ट लाव. आजकाल तो ट्रेंड बंद झाला की लग्नाचा खर्च नवरी मुलीचे करतात. दोन्ही इक्वल करतात. मित्रांनो आम्ही डिस्कस करत होतो. प्रियंकाचा एक क्लासमेट आहे. त्याचं लग्न इथं वाघोलीला आहे आता. आणि मग तो नगरचा आहे. म्हटलं मग मुलगी वाघोलीच्या आसपासची असणार आहे. नवरी मुलगी असते ना तिकडचे लोक खर्च करतात. पण आजकाल तो ट्रेंड बदलला आहे. आजकाल सगळं हाफ ऑफ करतात. तिला पण जॉब असतो त्याला पण जॉब असतो. पण पहिलं काय होतं समजा मुलीला जॉब नसला आणि त्याला असलं की सगळं खर्च. तर पहिल्यापासून पण हीच पद्धत आहे आणि गावाकडं पण हेच चालतं आहे अजून पण की लग्न मुलीकडचे लावून देतात. आजकाल आता सगळं कॉमन झालंय. कॉमन इन द सेन्स दोघं तेवढंच इक्वल अमाऊंट ऑफ मनी पे करून. हां समजा तिला पण जॉब असेल त्याला पण जॉब असेल. दोघं पुण्यात असतील किंवा मग ते दोघं इंजिनियर दोघं पुण्यात. मग काय नाही लग्न साधं करतात. 50-50% लग्नात सामान पण देत नाही. आता ती पद्धत पण बंद झाली. पहिलं काय असायचं लग्नात सगळं फर्निचर कपडे नाही भांडे सगळं देतात. झाल म्हणतो आपण त्याला. आधी या गावाकडे अजून हे की बाबा मुलीकडून किती येत आहे. हां सोनं नाणं. डावरीला वेगळं नाव आहे गिफ्ट. हां तुम्ही तुमच्या मुलीला जास्त द्यायचे नाही का. एका कपड्यावर पाठवलं तरी चालेल. पण ते तिकडं चालते का डावरी जास्त. राजस्थान तिकडं वरती अजून पण म्हणजे ते गिफ्ट्स म्हणतात त्याला की एवढे गिफ्ट्स असं तसं. नका हे करू. ठीक आहे ना असू दे. काही काही ठिकाणी चालते डावरी चालते. आपल्या इकडं पण मोस्ट ऑफ द केसेस मध्ये चालते. पण आपल्या इकडं पण खाली मराठवाडा तिकडं चालतेच ना. काही नाही वाटणार. पण जे दुसरे आहे ना प्रवीण ठीक आहे ना. तुम्ही जे करते आहे ना सोशल मीडिया वगैरे वी डोंट हॅव टू टेक द नेम्स ऑफ सिटी. काही जाग्यावर असं स्पेसिफाय नाही करायच्या गोष्टी. आणि एक्झाम्पल दिलंय मी आहे. तुम्ही असं हे विचार करताय कारण की तुम्ही आजकालचे आहे यार. ते काय विचार करणार ते आपल्याला माहित नाहीये. बघा मित्रांनो काय विचार करता तुम्ही सांगा. बघा असं नाही आहे पण सांगतोय आजकालची ती पद्धत बंद झाली आहे. ती पद्धत जुनी सांगतोय मी. माय एक्स गर्लफ्रेंड माय करंट गर्लफ्रेंड माय वाईफ. नेक्स्ट जनरेशन खूप डेंजर असणार आहे. लग्न केल्यानंतर कळणार लग्न केलं का ओके. अशी असणार आहे नेक्स्ट जनरेशन. एकदम कॅज्युअल कूल होणार आहे सगळ्या गोष्टी. नाही फ्युचर जनरेशन म्हणा. म्हणजे हीच ना आपली विवांची नेक्स्ट जनरेशन. आणि तेव्हा पण आपल्याला तेवढं फ्लेक्झिबल व्हावं लागेल. त्यांच्यानुसार बदलावं लागेल. नाहीतर मग धरून राहिलं ना गोष्टी वर्कआउट नाही होत. त्या गोष्टी त्यांच्या विचारांच्यानुसार चालावं लागणार तेव्हा आपल्याला. तर आजचा व्हिडिओ संपूया इथंच. घरी जाऊन नाही संपवायचं नाही. घरी जाऊन पुस्तक वाचायचं आहे. गाणी लाव. गाणीला म्हणलं की डान्स करायला लागले. चला मित्रांनो पुस्तक वाचूयात. पुढची 10 पाने. केस स्टडी एक. असं पुस्तक आपण वाचू शकत नाही. जर या रायटरनी क्लेम केलं ना जसंच्या तसं नाही वाचू शकत कोणतंच पुस्तक आपण यूट्यूबवर. आपण वाचायचं मग त्यातलं थोडंफार जे समजलं ते आपल्या भाषेत सांगू शकतो. ते मला आठवलं मगाशी.
त्यांना हे पुस्तकाचे पैसे मिळतात. चलो गाईज वाचते हे पुस्तक.